नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या काही दिवस आपण पाहतोय की सातत्याने गुंड टोळ्यांचा किंवा गुंडांचा उल्लेख वारंवार विरोधी पक्ष करताना आपल्याला दिसून येत आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रालयामध्ये कसं गुंड टोळ्यांचा वावर वाढलेला आहे अशा पद्धतीचे आरोप केले, किंवा सुप्रिया सुळे जे आहेत त्यांनी तर सातत्याने गेले काही दिवसांपासून तर त्या मागणी करतातच आहेत की फडणवीसांनी राजीनामा द्यावा. तर आता तर जे गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचं प्रकरण घडलं आहे तेव्हापासून तर महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडलेली आहे, त्या फडणवीसांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे. तिकडे विरोधी पक्षनेता वडेट्टीवार यांनीसुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल मुद्दा उपस्थित केलेला आहे. तेव्हा या सगळ्यांना गुंड, त्यांच्या टोळ्या, त्यातून निर्माण होत असलेली दहशत याविषयी प्रचंड चिंता आता वाटायला लागलेली आहे. ती अर्थात असलीच पाहिजे, पण ती करायची कोणी, आणि ज्यांनी कधी सत्तेत असताना याविषयीची जबाबदारी घेतली असेल तर त्यांनी त्याची चिंता अधिक केलेली बरी. त्यामुळे ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे. त्यातच मग मुख्यमंत्र्यांबरोबर कुठल्या तरी गुंडाचा फोटो तो व्हायरल झाला की लगेच त्याच्याशी काय संबंध आहे, किंवा मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एखाद्या गुंडाचा फोटो दिसला की तो गुंड जो आहे त्याचा फोटो कसा काय काढला, त्याच्याशी काय संबंध आहे, आणि त्यातून मग गुंड आणि राजकारण यांचा कसा संबंध आहे हे सांगण्याचा विरोधी पक्षांकडून प्रयत्न होतोय. आणि असे जर फोटो बघायचे झाले तर ते जवळपास सगळ्याच राजकारण्यांचे सापडू शकतील. काढून अगदी शोधून काढायचं ठरवलं तर प्रत्येक राजकारण्याबरोबर असा फोटो सापडू शकेल. आणि मुळातच याचं कारण म्हणजे मंत्रालयामध्ये जर एखादा गुंड येऊन मुख्यमंत्र्यांसोबत, उपमुख्यमंत्र्यांसोबत किंवा आणखी कुठल्या मंत्र्यासोबत फोटो काढत असेल त्याला कोणी अडवू शकत नाही. कारण या अशा गुंडांच्या हातात काही कोणी फलक दिलेला नसतो, किंवा ते फलक घेऊन आतमध्ये मंत्रालयात प्रवेश करत नाहीत की मी गुंड आहे, मी अमुक अमुक तुरुंगातून आलेलो आहे किंवा माझ्यावर अमुक अमुक गुन्हे आहेत असं म्हणत नाही. तर तो कोणत्या तरी व्यक्तीसोबत तिथे आलेला असतो, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले जातात. असे अनेक राजकारण्यांबरोबरचे फोटो आपल्याला सापडू शकतील. त्यामुळे हा जो आहे तो हा मुख्य मुद्दा नाही आहे. मुख्य मुद्दा जो आहे तो कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. आणि जे आज प्रश्न उपस्थित करतायत कायदा आणि सुव्यवस्थेचे, त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय होती याचाही त्यांनी विचार करावा, त्याविषयी सांगावं. आणि मग आत्ताच्या सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था काय आहे याविषयी सांगण्याचा प्रयत्न करावा, त्याची तुलना करावी, ती जरूर करावी. आता पुण्यामध्ये अमितेश कुमार यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आणि ते स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेच एक पहिली कृती केली, ती म्हणजे पुण्यातल्या जवळपास 264 गुंडांना तिथे बोलवलं पोलीस ठाण्यामध्ये, म्हणजे जिथे मुख्यालय आहे तिकडे, आणि त्या मैदानामध्ये त्यांना उभं केलं. सगळे एकामागोमाग एक असे रांगेमध्ये उभे होते आणि संपूर्ण त्या मैदानात त्या गुंडांना 264 गुंडांना उभं करण्यात आलं. त्याच्यामध्ये मग काही नामांकित किंवा नामचीन गुंड जे आहेत ते त्याच्यामध्ये होते, ज्यांची सातत्याने नावं चर्चेत असतात. मग गजा मारणे, किंवा त्याच्यामध्ये बोकडे म्हणून एक गुंड होता त्याचं नाव होतं, निलेश घायवाळ याचं नाव होतं. ते हे सगळे गुंड तिथे उभे होते. आणि अमितेश कुमार यांनी या सगळ्यांना दम भरला एक प्रकारे, की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तुम्ही जर कोणत्याही अशा कृत्यामध्ये दिसलात किंवा तुमच्या टोळीतली कोणी माणसं दिसली, गुन्हेगारी त्याच्यामुळे वाढवताना दिसले, गुन्ह्यामध्ये सहभाग असलेला दिसला, तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि तुमच्यावर केली जाईल, ती त्या लोकांवर तर केली जाईलच, पण तुम्हाला जबाबदार धरलं जाईल तुमच्या टोळीतली ती माणसं म्हणून. तेव्हा तुम्ही ते सावध राहा की अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य होता कामा नये याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे रील टाकायचे नाही आहेत. जो आता रीलचा पण मुद्दा येतोय की मंत्रालयामध्ये त्या गुंडांनी चालतानाचं आपलं रील टाकलं आणि मग त्यावरनं सगळं विरोधी पक्ष जो आहे तो नाराज झाला की रील कसे टाकतायत गुंड. आता मंत्रालयात प्रवेश करताना कोण काय फोटो काढेल हे काय प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवू शकत नाही आपण, पण ते अर्थात गुंडांनी हे करणं आणि स्वतःचं महत्त्व वाढवणं हे चुकीचंच आहे. तोच इशारा अमितेश कुमार यांनी दिला की कोणत्याही यापैकी तुमचे जे कोणी इथे गुंड आहेत यांनी जर कुठलंही रील करून टाकलं आणि आपलं कसं महत्त्व आहे, आपलं कसं वर्चस्व आहे,
आपण इकडे कसे भाई आहोत या सगळ्या विभागामध्ये प्रांतामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्याची कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल हे त्यांनी सांगितलं. ते सगळे गुंड जे आहेत एका रांगेत माना खाली घालून उभे होते. तुम्हाला कळलं का? ज्यांना कळलं नाहीये त्यांनी हात वर करा म्हटल्यावर कोणी हात वर केला नाही. सगळ्यांना बरोबर ते कळलं, सूचना, तो इशारा. तर हे सगळं जे आहे ते अमितेश कुमारने तिथे केलं. एक तर गुंड त्याच्यामध्ये मागच्या रांगेमध्ये उभा होता, तो मिशी पिळत उभा होता. मी अजूनही त्यांची मस्ती जी आहे ती जिरलेली नाही असं त्याच्यात दिसत होतं. आणि अमितेश कुमार यांनी त्याला बोलवलं पुढे आणि त्याला जाब विचारला, हे काय करत होतास तू, काय दाखवण्याचा प्रयत्न करतोयस? तेव्हा त्याने लगेच मिशी खाली सुद्धा घेतली. तर ही जरब जी आहे ती आवश्यक आहे हे याच्यातून दिसून आलं. मुळात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं की त्या भागातल्या पुण्यातल्या या सगळ्या गुंडांच्या टोळ्यांना बोलवण्यात आलं. त्यांचे प्रमुख असतील, त्यातले प्रमुख गुंड असतील जे कदाचित जामिनावर बाहेर असतील, त्यांना बोलावण्यात आलं, त्यांना समज देण्यात आली, इशारा देण्यात आला, एक प्रकारे रोखठोक भाषेमध्ये. याविषयी आता विरोधी पक्षांचं काय मत आहे माहिती नाही, ते कुठे समोर आलेलं नाहीये. पण असं कृत्य, अशी कृती जी आहे पोलीस आयुक्तांकडून किंवा पोलिसांकडून यापूर्वी झालेली दिसत नाही. महाविकास आघाडीचे आज सगळे जे विरोधक आहेत, जे पक्षातले नेते आहेत, प्रवक्ते आहेत, हे ज्या पद्धतीने टीका करतायत गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर, हे कसं महाराष्ट्रातलं सगळं वातावरण जे ते बिघडलेलं आहे, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, पक्षांमध्ये कसं भांडण झालेलं आहे वगैरे, त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. तर ते पाहता या सगळ्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये, आपल्या सत्ता काळामध्ये काय नेमकं केलं ते पण सांगायला पाहिजे. ती स्थिती कशी चांगली होती, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कसं आणि कायदा आणि सुव्यवस्था उत्तम होती आत्ताच्या सरकारच्या तुलनेत, हे पण सांगायला पाहिजे. ते कोणी सांगितलेलं नाही. तेव्हा तर निलंबित पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा एकदा नोकरीमध्ये घेण्यात आलं, पोलीस सेवेत घेण्यात आलं, त्याच्यावर महत्त्वाची क्राईमची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यानेच क्राईम केला. अंबानींच्या घराखाली स्फोटकं ठेवण्याचं प्रकरण घडलं, त्यात मनसुख हिरेंचा खून झाला. या सगळ्यामध्ये सचिन वाजे आज तुरुंगामध्ये. त्याची नियुक्ती कोणी केली? महाविकास आघाडीनेच केली होती. हा डाग जो आहे तो या सरकारवर आहे, महाविकास आघाडी सरकारवर. तर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विचारताना आपण केलेले हे सगळे जे काही चुका आहेत, जे दोष आहेत, ते लक्षात ठेवावेत पहिल्यांदा. ते आपण काय केलं होतं तेव्हा. पोलीस अधिकाऱ्यांनीच म्हणजे परमबीर सिंग यांनीच आरोप केले गृहमंत्र्यांवर 100 कोटीच्या वसुलीचे. मुख्यमंत्र्यांना तत्कालीन म्हणजे उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं, राज्यपालांना पत्र पाठवलं. हे कोणाच्या काळामध्ये घडलं? महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये. आणि या सगळ्या प्रकारानंतर गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, स्वतः ते तुरुंगात सुद्धा गेले. मग काय कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती होती तेव्हा, याचा विचार करायला पाहिजे की नाही. साधूंचं हत्याकांड झालं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 2020 मध्ये. पोलिसांनीच लोकांच्या ताब्यात त्या साधूंना दिलं आणि त्यांना मारून मारून त्यांची हत्या करण्यात आली. काय झालं पुढे? किती जणांना शिक्षा झाली, पकडण्यात आलं, त्याची किती चर्चा झाली? तर ती झाली नाही. मग आज हे सगळे लोक विरोधी पक्षात आहेत, महाविकास आघाडीतले नेते प्रवक्ते, ते मात्र आज कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारतायत. त्यांना विचारण्याचा हक्क आहे का याचा त्यांनी आधी विचार केला पाहिजे. विरोधी पक्षात आहेत म्हणून प्रश्न विचारावेच लागतील, पण कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल किंवा गुंड टोळ्यांबद्दल, गुंडांच्या वाढत्या प्रभावाबद्दल प्रश्न विचारायचे तर आपल्या काळामध्ये काय नेमकी परिस्थिती होती कायदा आणि सुव्यवस्थेची, काय आपण पोलिसांना करून ठेवलं होतं, हे पण लोकांना सांगावं लागेल, याचाही विचार करावा लागेल. आता अमितेश कुमार यांनी जे काय कृती केलेली आहे, जे पाऊल उचललेलं आहे, ते स्वागतार्ह पाऊल आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याच कार्यकाळात हे झालंय.
मग हे तुमच्या कार्यकाळात का होऊ शकलं नाही? का अशा गुंडांना बोलवून त्यांना समज देण्यात आली नाही? ती आज दिली गेलेली आहे. आता यापुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये किती गुंडगिरी कमी होते किंवा याचा काय नेमका परिणाम होतोय या गुंडांना समज देण्याचा, हे पाहायला मिळेलच. पण निदान त्यांनी हे बोलवून एक दाखवून दिलं की ऐकून घेतलं जाणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही. अशा पद्धतीची गुंडगिरी केली तर कठोर कारवाई केली जाईल. ती कठोर कारवाई काय होते ते बघूयाच आपण. पण निदान यांनी पाऊल उचललं, त्याचं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल, मुळशी पॅटर्न हा एक चित्रपट मध्यंतरीच्या काळामध्ये आला होता आणि तो तुम्ही पाहिला असेल. त्याच्यामध्ये या पुण्यातल्याच गुंडगिरीचं सगळं वर्णन, चित्रण त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं. कशा प्रकारे हे गुंड जे आहेत ते एकमेकाची निर्घृण हत्या करतात, खंडणीसाठी म्हणा, एकमेकाच्या वर्चस्वासाठी म्हणा. त्यातून सर्वसामान्यांमध्ये कशा पद्धतीने त्यांची दहशत निर्माण होत असते. आणि मग त्या चित्रपटातले जे पोलीस असतात ते या सगळ्या गुंडांना पकडून त्यांची कशी परेड काढतात, कपडे उतरवतात त्यांचे, आणि भर वस्तीमध्ये भर दिवसा त्यांची परेड काढण्यात येते. लोकांना दाखवण्यात येतं की हेच सगळे गुंड आहेत जे तुमच्यावर दहशत निर्माण करत असतात. त्यांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे, काय लायकी आहे त्यांची, काय योग्यता आहे, हे त्यात दाखवण्यात येतं. अगदी तसंच अमितेश कुमार यांनी केलेलं आहे. कपडे उतरवलेले नाहीत, पण त्या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि समज देण्यात आलेली आहे की आपल्या कार्यकाळामध्ये होता कामा नये, इकडे गुंडगिरी वाढता कामा नये. ती वाढली तर कठोर कारवाई केली जाईल आणि जे प्रमुख गुंड असतील त्यांना जबाबदार धरलं जाईल. आता तुम्ही जामिनावर बाहेर असाल, पण जर गुंडगिरी वाढली, गुन्हेगारी वाढली, रील्स करून टाकण्यात आले, आपलं वर्चस्व कसं आहे दाखवण्याचा प्रयत्न झाला, सर्वसामान्यांना दहशत निर्माण झाली, तर मात्र तुमचं काही खरं नाही. ही समज अमितेश कुमार यांनी दिलेली आहे. त्याचं कौतुक करायला पाहिजे, कारण अशा पद्धतीचं पाऊल उचलणं आणि पोलिसांची एक जरब निर्माण करणं हे आवश्यक आहे आत्ताच्या काळामध्ये. ते केलेलं आहे. विरोधी पक्षांनी याबद्दल काहीतरी बोलावं. आणि जर खरोखर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलायचं असेल तर मग आपल्या कार्यकाळामध्ये काय कायदा आणि सुव्यवस्था होती, काय गृहमंत्र्यांनी केलं होतं, त्यांनी किती कौतुकास्पद किंवा गौरवास्पद अशी कामगिरी केली होती तेही सांगावं. आणि मग आत्ताच्या सरकारच्या काळातली कायदा आणि सुव्यवस्था त्याच्याशी तुलना करावी. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.